नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. या वर्षातल्या गट ब च्या पूर्वपरीक्षेला सामोरं जातानाचं हे शेवटचं सेशन आहे. तेव्हा आपले नवीन इनिशिएटिव्ह सुरू होतील. या टायटलच्या पाठीमागची पहिल्यांदा एक तुम्हाला थोडक्यात कहाणी सांगतो आणि मग आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. हे काही लेक्चर नाहीये. अ, 2 दिवसापूर्वी ऑफिसमध्ये बसलो होतो. रात्रीच्या 9:30 वाजल्या होत्या आणि थोडंसं काम चालू होतं आणि एक फोन आला आणि पलीकडून जे शब्द होते तर ते होते, "तर कसं तरी होतंय." ओके. एक्झाम जवळ आली आणि बऱ्याचशा जणांना हे कसं तरीच होतंय. तर त्या कसं तरी होतंयचं काही सोल्युशन तर आपल्याकडे नाहीये. पण हे कसं तरी होतंय याची इंटेन्सिटी कमी करण्यासाठी आत्ता काय करायला पाहिजे? तर पुढच्या 15-20 मिनिटात मी त्याच्याबद्दल चर्चा करणार आहे. त्यामुळे जास्त टेन्शन न घेता हलक्या-फुलक्या शब्दात मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. आय होप ते तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही रिलॅक्स व्हाल. हाच त्याच्या पाठीमागचा एक महत्त्वाचा उद्देश आहे, असं मला वाटतं. त्याच्यामुळं लेक्चर म्हणून याच्याकडे कधीच पाहू नका. एक फन एलिमेंट म्हणून आजच्या या व्हिडिओकडे पहा. हे मी पहिल्यांदाच बोलतोय फन एलिमेंट म्हणून पहा. परंतु आत्ता ही गरज आहे. 2 दिवस राहिलेत. रविवारी 11 ते 12 तुम्ही आयोगाचा पेपर सोडवणार आहात. म्हणजे खरी लढाई 11 ते 12 या वेळेत आहे. 101% रिझल्ट तुमच्या बाजूने लागणार आहे. फक्त 60 मिनिटात त्या 100 प्रश्नांसोबत तुम्ही कसं डील करताय हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळं आत्ता जरी तुम्हाला कसं तरी होत असलं, तर पेपर देऊन आल्यानंतर तुम्हाला चांगलंच वाटणार आहे. हा माझा शब्द आहे. असा मला तुमच्याबद्दल विश्वास आहे. गेल्या वर्षभरात 5-6 महिन्यात तुम्ही जो काही अभ्यास केलाय, त्या अभ्यासाला एकत्रित करून 60 मिनिटात चांगल्या प्रकारे त्या 100 प्रश्नांना डील करणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे या कसं तरी होतंय जी इंटेन्सिटी 101% कमी होणार आहे. 2-3 महत्त्वाच्या गोष्टी सांगेन, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. बाकीच्या गोष्टी टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, नोट्सच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत, पुस्तकाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. जी लोकं ऑफिसला येऊन भेटली, त्यांच्याबरोबर बोलणं झालंय, कॉल मेसेजवरनं हे बोलणं होत असतं. त्याच्यामुळे अजूनही जर का तुम्हाला 1-2 दिवसात वाटलं, की कसं तरी होतंय, तर प्लीज हक्काने कॉल मेसेज करा. जेवढ्या याने आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल किंवा तुमच्यावर आम्हाला कनेक्ट होता येईल, तर आमचा तेवढा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. सर्वात पहिल्यांदा एक गोष्ट सांगतो, खूप चांगला तुम्ही अभ्यास केलाय. प्रामाणिकपणे तुम्ही अभ्यास केलाय. त्याच्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा. असेल तर तो अजून मजबूत करा आणि परीक्षेला सामोरं जा. परीक्षा म्हणजे सगळं काही नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा. आणि तुम्ही टार्गेटही ठेवलं असेल, की 2026 कंबाईन मधलं माझं शेवटचं वर्ष असेल. यावर्षी मला फायनल लिस्टमध्ये यायचं आहे आणि पुढच्या वर्षी मला राज्यसेवा करायची आहे, UPSC करायची आहे, ते तुम्ही ठरवा. परंतु 26 स्पर्धा परीक्षाच्या आयुष्यातलं तुमचं शेवटचं वर्ष असायला पाहिजे. या तुम्हाला शुभेच्छा आणि सदिच्छा. त्याच्यामुळं टिकून राहा, जिंकून जाचाल. हाच माझा कानमंत्र तुमच्यासाठी असेल. आता पाहूया नक्की काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. त्या 2-3 गोष्टी ज्या आहेत, तर मी तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. पहिली गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाची, नवीन काहीही करायचं नाही. नवीन अजिबात नाही. काहीच करायचं नाही. आत्तापर्यंत जे काही केले ते सगळं महत्त्वाचं होतं. तो सगळा अभ्यास होता. ते सगळं 7 विषयाला अनुसरून तुम्ही केलेली प्रॅक्टिस होती. त्याच्यामुळे आता नवीन काहीही करत बसायचं नाही. इव्हन मी म्हणतो आता नवीन काहीही शिकण्याचा प्रयत्न करायचा नाही. नाहीतर कोणीतरी सांगेल, "हे थोडंसं वाच, ह्याच्यातनं प्रश्न येतात, ते थोडंसं वाच, ती 2 लेक्चर बघ." अहा, नाही. आता नवीन काय करत बसायचं नाही. कारण कसं असतं माणसाची एक वृत्ती राहिली आहे. जर का तुम्हाला 4 पानं कोणीतरी वाचायला दिली, बरोबर? आणि 4 मधली तुमची एक्झामला जायच्या अगोदर 2च झाली आणि तुम्हाला माहीत असं आपले 2 पेजेस राहिलेले आहेत. परीक्षा होईपर्यंत टेन्शन त्याचं असतं आणि चुकून असंही होऊ शकतं आपलं बॅड लक त्या 2 पानं वाचलेली नाहीयेत त्याच्यातनंच प्रश्न येतो. चुकून येतो आला तर. ओके. त्याच्यामुळं नवीन काहीही शिकण्याचा प्रयत्न करू नका. इव्हन नवीन काहीच करू नका. जे जुनं आत्तापर्यंत अभ्यासलंय त्यालाच रिपॉलिश करा, त्यालाच रिब्रश करा, त्याचंच रिव्हिजन करा आणि तेच रिकॉल करण्याचा प्रयत्न करा. बस. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नवीन आपल्याला काहीही करायचं नाही. बरोबर? दुसरी गोष्ट आहे टेन्शन. आता टेन्शन येणं ही नैसर्गिक बाब आहे. म्हणजे तुम्ही, मी, आम्ही सगळ्यांनाच टेन्शन येतं. त्याच्यासाठी मी काय सांगितलंय, आपले जेवढे सगळे मेंटॉर्स आहेत त्यांना सगळ्यांना सांगितलंय, की तुम्ही सगळ्यांनी परीक्षेला जायचं. इव्हन मीही तुम्हाला दिसेल, बाकीचे सगळे ऑफिसमधले लोकं दिसतील. सगळ्यांना फॉर्म भरायला सांगितलं. म्हणजे काय करायचं आणि काय नाही करायचं हे ज्यावेळेस मी तुम्हाला सांगतो, तर ॲक्चुअल काय परिस्थिती आहे ते तर सगळ्यांना माहीत पाहिजे. त्यामुळे आम्ही सगळ्यांना सांगितलं, की तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरा. त्यावेळेस तुम्ही मुलांना चांगल्या प्रकारे सांगू शकाल. त्याच्यामुळं टेन्शन येणं ही नैसर्गिक बाब आहे. त्याला कोणीच रोखू शकत नाही. म्हणजे टेन्शन माणसालाच येईल ना. ओके. पुतळ्याला, दगडाला, रोबोटला टेन्शन नाही येणार. ओके. टेन्शन माणसालाच येईल. त्याच्यामुळे ही एक नैसर्गिक बाब आहे. इट्स अ नॅचरल फिनॉमिना. त्यामुळे साहजिक आहे. याचा अर्थ तुमचा अभ्यास येणाऱ्या परीक्षेसाठी अगोदरच्या काळात खूप चांगला झालेला आहे. त्याच्यामुळे टेन्शन आलं तर येऊ द्या. फक्त ते जास्त डोक्यावर नका बसू देऊ.
साहजिक आहे, टेन्शन येणं साहजिक आहे. त्याला थोडंसं नॉर्मलाइज करण्याचा प्रयत्न करा. वेगवेगळे मार्ग असतील. कोणाला असं वाटतं की विषय सपोज मी आत्ता पॉलिटी वाचतोय आणि मी पॉलिटीवरनं हिस्ट्रीवर शिफ्ट झालो तर माझं टेन्शन थोडंसं कमी होतंय. किंवा मी हे सगळं सोडून मी करंट अफेअर्स केलं तर माझं टेन्शन थोडंसं कमी होतंय. किंवा मी हे सगळंच सोडलं आणि मी मॅथ्स रिझनिंगचे प्रश्न सोडवले, तर माझं टेन्शन येतच नाही. असंही वाटू शकतं. तर तसं करा. काही जणांना वाटतं नाही 5 मिनिटं मी थोडीशी चांगली म्युझिकल मायस्ट्रो वगैरे काहीतरी चांगलं ऐकतो मी, मग त्याच्यातनं मला भारी वाटेल. काही जणांना वाटेल नाही, नाही ही माझी एक आवडती सीरीज आहे. 5 मिनिटं मी पाहतो आणि पुन्हा बॅक टू द पवेलियन अभ्यासाला सुरुवात करतो, असं वाटेल. तर काही जणांना असं वाटतं की नाही, मी एकदा घरी बोलतो आज 5 मिनिटं आणि मग पुन्हा 5 मिनिटं बोलून झाल्यानंतर मी पुन्हा अभ्यासाला बसेन. त्याच्यामुळं टेन्शन कमी करण्याचे जे तुमच्याकडे काही फंडे आहेत, ते सगळे अवलंबून पहा. म्हणजे परीक्षेच्या काळातच नाही, हे अगोदरच्या काळात पण ज्या तुम्ही अभ्यास करता, अभ्यास करून टेन्शन येणं, स्ट्रेस येणं साहजिक आहे. आणि ते दूर करण्यासाठी तुम्ही काय करता, त्या सगळ्या गोष्टी करा. फक्त त्याच्यात काही चुकीच्या गोष्टी नसाव्यात. ओके, घरी फोन करतात आई-वडिलांबरोबर, मोठे भाऊ-बहीण असेल, छोटे भाऊ-बहीण असेल, मित्र-मैत्रीण असेल, त्यांच्याबरोबर एक हेल्दी संवाद साधा, जेणेकरून तुमचं आलेलं टेन्शन जे आहे, तर ते कमी होईल. ओके, आणि ते कमीचं ठेवण्याचा प्रयत्न करा 14 तारखेला 12 वाजेपर्यंत. 12 वाजल्यानंतर तुम्हाला किती जरी टेन्शन आलं, तर तुम्ही काहीही करा. ओके, त्यामुळं 14 तारखेच्या 12 पर्यंत टेन्शन कमी कसं राहील, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, काय म्हणजे काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे टेन्शनच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलंय. घरच्यांबरोबर एक चांगला संवाद साधा. घरच्यांना सांगा पेपर आहे असा-असा, माझा चांगला अभ्यास झालाय आणि यावर्षी अंगावर गुलाल पडेल, दारासमोर बॅनर लागेल आणि चौकात चर्चा होईल, असा एवढा माझा चांगला अभ्यास झालाय. घरचे म्हणतील वाह! आयुष्यमान भव किंवा विजयी भव. त्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही. अजिबात घेऊ नका आणि वाटलंच तर ऑफिसला फोन करा. त्याच्याबद्दल आपण चर्चा करू, बोलू, टेन्शन कमी करण्याचा प्रयत्न करू. ज्याचा अभ्यास चांगला झाला त्याला खूप चांगलं टेन्शन येतं. टेन्शन आलेलं साहजिक आहे. तुमचे पाय जमिनीवरती राहतात. हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट आहे, आता एक्झामच्या काळात असं सुरू होतं, आपण इतरांशी तुलना करायचा प्रयत्न करतो. ओके, ते कोणतं टाकतं की आज म्हणजे एक्झामला जायच्या अगोदर मी सगळ्या सब्जेक्टची एका दिवसात 7 सब्जेक्टची रिव्हिजन केलेली आहे. कोणतरी स्टेटसला ठेवतं किंवा कोणतरी असा पुस्तकाचा ढीग ठेवतं, त्याचा फोटो काढतं, एवढा अभ्यास केलाय. कोणतरी प्रश्नपत्रिकाचा संच एवढा सोडवलेला असतो, त्याचा फोटो काढतं आणि स्टेटसला लावतं, इन्स्टाला स्टोरी टाकतं, टेलिग्रामला टाकतं. मग आपल्याला इथं टेन्शन. अरे याने एवढे क्वेश्चन पेपर सोडलेत, त्यांनी 50 सोडलेत, आपण 40 सोडलेत. त्यांनी 100 पुस्तकं वाचलेत, आपण 10च वाचलेत. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते, या काळात तुमची तुलना इतरांसोबत करू नका. अजिबात नाही. त्यांनी 100 पुस्तकं वाचलेत ना, त्यांनी 500 क्वेश्चन पेपर सोडवलेत ना, सोडवू द्या ना. तुम्ही 50 सोडवलेत, तुम्हाला माहिती आहे प्रामाणिकपणे सोडवलंय, त्याचं चांगलं व्यवस्थितपणे अनालिसिस केलंय, त्याच्यामुळे नो डाऊट त्याच्यात काही डाऊट घ्यायची गरजच नाही. कारण सेल्फ डाऊट, दुसऱ्याबरोबर तुलना करणं हे घातक विषय आहेत. म्हणजे त्यांनी ज्या वातावरणात ते क्वेश्चन पेपर सोडवले, ज्या वातावरणात अभ्यास केलाय, जे रिसोर्सेस वापरलेत, या सगळ्या गोष्टी तुमच्यासारख्याच असतील किंवा तुमच्याकडे असतील याची गॅरंटी काय? शून्य आहे ना. त्याच्यामुळं इतरांसोबत अजिबात तुलना करू नका. आता काही जणांच्या मनात ते एक असतं, अरे माझं सेंटर तिकडे लांब आलंय आणि त्याचं सेंटर इथं पेठेतच आलंय. त्यामुळे त्याला प्लस पॉईंट आहे. असं काही नसतं. सेंटर इथं आलं आणि तिथं आलं तर डझंट मॅटर. सगळ्यांना एकच तास मिळणार आहे ना. सगळ्यांना 100च क्वेश्चन मिळणार आहेत ना. सगळ्यांना 10 10:30लाच आतमध्ये जाणारायचं आहे ना. सगळ्यांना 12 वाजताच बाहेर यायचं आहे ना. मग टेन्शन कशाचं? सेंटर दूर आलं ना, थोडंसं लवकर उठा. लवकर निघा आणि वेळेत पोहोचा. त्याच्यात काय आहे? बरं एखाद्याचं सेंटर जवळ आलंय आणि तो उठलाच 10 वाजता काय करणार? बरं तुमचं सेंटर लांब आलंय. मस्त वगैरे तुम्ही 6 वाजता उठला, चांगली अंघोळ वगैरे केली, चांगला नाश्ता वगैरे केला आणि पोहोचला सेंटरवरती लवकर. तिथे जाऊन तुम्ही जर का 2-3 पॉइंट्स तुम्हाला वाचायचे असतील, रिवाईज करायचे असतील, रिकॉल करायचं असेल, तुम्ही केले. इट्स वेल अँड गुड. त्याच्यामुळं आपली तुलना इतरांसोबत शेवटच्या टप्प्यात नाहीच केली पाहिजे. करूच नका. त्याच्यात काहीही तथ्य नाही. नाही करायची तुलना. पेपर झाल्यानंतर करा. काय करायचं ते करा पेपर झाल्यानंतर. आत्ता तुलना करत बसायची नाही. कारण ही तुलना तुम्हाला स्ट्रेसफुल सिच्युएशनकडे घेऊन जाऊ शकते. त्यामुळं अजिबात तुलना करत बसायचं नाही. ओके. आजचा दिवस आहे आणि उद्याचा एक दिवस आहे. म्हणजे आपण 2 दिवस पकडूया किंवा हा राहिलेला 1 दिवस पकडूया. आता या 1 दिवसात सगळे विषय अगदी नव्यानं सुरुवातीपासून जर का तुम्ही वाचणार असाल, तर तुम्हाला नमस्कार. म्हणजे वाचायची गरज नाही. नाही वाचले पाहिजे तुम्ही. आता प्रत्येक विषयाचं तुम्ही काहीतरी थोडं-थोडं शॉर्ट्स नोट बनवून बाजूला ठेवल्या असतील. आता काही लोकांना असं वाटत असेल, की मला सगळी पॉलिटीची कलमं रिवाईज करायची आहेत. सगळे भाग रिवाईज करायचे आहेत. सगळी परिशिष्ट मला रिवाईज करायची आहेत. आपली 10च पानांची एक नोट आहे. त्याच्यात सगळी 475 प्लस कलमं, 25 भाग आणि 12च्या 12 परिशिष्ट दिलेली आहेत. एक्झामला तुम्ही ते रिवाईज करून जावा. कोणीतरी भारतातलं दारिद्र्याच्या प्रमाणाबद्दल कोणीतरी टेबल फॉर्मॅटमध्ये सगळे समिती कधी आली, दारिद्र्याचं प्रमाण किती आहे, ग्रामीण शहरे किती, एकूण किती,
ओके. हे सगळं कोणीतरी टेबल फॉर्मॅटमध्ये बनवून ठेवलं असेल, कोणीतरी हिस्ट्रीची टाइमलाईन तयारी केली असेल, बरोबर. की 1947ला काय झालं, 50ला काय झालं, 51ला काय झालं. ओके. कुणीतरी सायन्स, प्राण्यांचा आणि वनस्पतीच्या वर्गीकरणाचा एक छानसा चार्ट बनवला असेल, तर तो रिवाइज करायचा. कुणीतरी करंट अफेअर्स डेज अँड डेट्स बाजूला काढले असतील, कुणीतरी पुस्तकात हायलाईट केलं असेल आणि असं म्हणलं मला जाताना एवढंच वाचायचं आहे. तर जे तुम्ही शेवटच्या टप्प्यात किंवा शेवटच्या एक्झामच्या अगोदरच्या दिवशी वाचण्यासाठी म्हणून जे काही शॉर्ट्स नोट्स बनवले असतील, काही काय म्हणतो आपण त्याला, स्क्रीनशॉट्स मारून ठेवले असतील किंवा कुठेतरी हायलाईट अंडरलाईन करून ठेवलं असेल, तेवढंच उद्या करणं अपेक्षित आहे. नंतर कोणतरी म्हणतंय नाही नाही, क्वालिटी माझं एका दिवसात होतंय, 3 पानं करायचे ना, करून टाकतो. असं करत बसू नका. मग परत रात्री झोपताना टेन्शन, अरे आज फक्त पॉलिटिक्स केलंय, बाकीच्या 6 सब्जेक्टचं काय, मी काहीच नाही केलं. त्याच्यामुळं प्रत्येक सब्जेक्टचा जो थोडा थोडा डाटा शॉर्ट नोट्स म्हणून तुम्ही बाजूला काढला असेल, अंडरलाईन हायलाईट केलेला डाटा बाजूला काढला असेल, किंवा चार्ट फॉर्मॅटमध्ये, टी डायग्राममध्ये, काही इन्फो चार्ट्समध्ये तुम्ही बाजूला काढला असेल, तर तेच तुम्हाला रिवाइज करणार. त्याच्यापेक्षा इतर काहीही करत बसू नका. ते हानिकारक आणि घातक आहे परीक्षेसाठी. ओके, येते लक्षात. कारण ते टेन्शन तुम्हाला देईल. म्हणजे माझे मुद्दे पटतायत ना, हे सगळं मी एक्सपिरियन्स केलंय किंवा तुम्ही एक्सपिरियन्स करताय आणि तुम्ही हे मला सांगितलंय. सो मग मी तेच तुमच्याच भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. मी इथं काही थोडं काही तत्वज्ञान नाही सांगत की जे तुम्हाला समजणार नाही किंवा झेपणार नाही. ओके, साध्या सिंपल गोष्टी आहेत की ज्या करायला नाही पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते झोप. आता काही जणांना पेपर आला की झोप लागत नाही. ओके, 3-3, 4-4 वाजेपर्यंत लोक जागे राहतात. हे साहजिक आहे. टेन्शनमध्ये तुम्हाला झोप कशी लागेल? ओके, जे तुमचं 5-6 तासाचं जे काही झोपेचं शेड्यूल असेल, मला वाटतं ते फॉलोच. तर तुम्ही झोपलाच पाहिजे तेवढं. नाहीतर परीक्षेच्या आदल्या दिवशी उद्या संध्याकाळी तुम्ही 2च तास झोपलाय आणि सकाळी तुम्ही 6ला उठलाय, अंघोळ वगैरे केली, नाश्ता केला, सेंटरला जाऊन झोप लागली. पेपर सोडवताना तुम्ही पेंगताय, डुलक्या देताय, नाही चालणार ना. त्यामुळे प्रॉपर झोपा आणि तुम्ही प्रॉपर तुमची 5-6 तासाची झोप झाली तर खूपच सकाळी फ्रेश वाटेल. आणि जर का ते फ्रेश वाटलं मग काय अडचण नाही येणार नाही. त्याच्यामुळं झोप महत्वाची आहे. झोपेचा त्याग करू नका. बाकी सगळ्या गोष्टींचा त्याग केलाय. म्हणजे मी जरी तुम्हाला सांगितलं असलं की एमपीएससीत अभ्यास करताना काही गोष्टींचं कॉम्प्रोमाइज करणं गरजेचं असतं. पण आत्ता शेवटच्या काळात म्हणजे 5-6 महिने तुम्ही कॉम्प्रोमाइज केले का झोपेला? नाही ना. तुम्ही 5-6 तासाची व्यवस्थित झोप घेतली ना आणि मग तुम्ही रिडिंगला गेलाय किंवा मग तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली. पण 2 दिवसात तुम्ही झोपेला काय कॉम्प्रोमाइज करताय? त्यामुळे चांगली झोप घ्या 5-6 तासांची आणि सकाळी उठा. बरं, आता काही लोक असतात बघा, त्यांना दररोजची सवय म्हणजे गेले वर्षभर 5-6 महिने त्यांनी फॉलो केले. सकाळी झोपेतून उठायचं, थोडीशी एक्सरसाइज करायची, फ्रेश व्हायचं, अंघोळ वगैरे ते सगळं आणि मग रिडिंगला जायचं. 2 दिवसासाठी तुम्ही हे प्लॅनिंगमध्ये चेंजेस नका करू. जे तुमचं शेड्यूल ठरलेलं आहे त्यालाच फॉलो करा. म्हणजे किती जरी सेंटर दूर असलं आणि किती जरी जवळ असलं तरी. कारण दररोजच्या शेड्यूलला तुम्हाला दिवसभर जर का ताजंतवानं वाटणार असेल तर मला वाटतं ते शेड्यूल तुम्ही ब्लाइंडली फॉलो केलं पाहिजे. म्हणजे ऐनवेळी तुम्ही काय बदल नका करू. तुम्ही काय लढायला नाही चालला, की आपण एक परीक्षा द्यायला चाललोय आणि परीक्षेला परीक्षेप्रमाणेच ट्रीट केलं पाहिजे. ओके, सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही स्वतः जर का व्यवस्थित राहिला असाल किंवा राहत असाल तर पेपर किती जरी अवघड आला तुम्ही सोडवणार आहे, पेपर किती जरी सोपा आला तुम्ही सोडवणार आहे, सेंटर कुठे जर आलं तुम्ही पेपर देणार आहे. त्यामुळे काय अडचण नाही. त्यामुळे जपा, महत्वाचा आहे. त्याच्यामुळे झोपेचा त्याग नाही करायचा, नवीन काही करत बसायचं नाही. ओके, महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवरचा विश्वास. हा खूप महत्वाचा आहे बरं का. म्हणून हा शेवटी मी घेतलाय. स्वतःवरती विश्वास असणं सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे काही जणांनी फोनवर असं सांगितलंय, तर आत्ता असं वाटतं की मला काहीच येत नाही. म्हणजे काही-काही फोन असे आहेत, काही-काही मेसेज असे आहेत, की असं सर आता माझी परिस्थिती अशी आहे, मला पॉलिटी आठवत नाही, हिस्ट्री आठवत नाही, गणिताची तर सूत्रच आठवत नाहीत. बाकी तर विषयाचं सोडूनच द्या. प्राण्यांचं आणि वनस्पती वर्गीकरण सर मी आता मिक्स करायला लागलोय. त्याच्यातलं वनस्पती कुठले आणि प्राणी कुठले मला ह्याच्यातलाच फरक कळत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं मी अभ्यास केला की नाही हेच मला काही समजत नाही. अशी परिस्थिती आहे. की असं वाटतं की सर हे मला काहीच माहित नाही. मग आता काय करायचं? सगळ्यात महत्त्वाचं अशा वेळेला तुम्ही चिल आणि कूल राहणं गरजेचं आहे. एकदम शांत चित्तानं त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करा. बरं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ठीक आहे तुम्हाला आठवत नाही, काहीच नाही, तुम्ही काहीच अभ्यास केला नाही, असं जर का तुमच्या डोक्यात येत असेल तर पेपरला जावा. एक प्रश्न आहे, त्याचे 4 ऑप्शन आहेत. म्हणजे काय? तर तुम्ही म्हणा तुम्ही सर हे खूपच मोठं काहीतरी सांगायला लागलाय. तर तिथंच आहे ना. आहे का नाही उत्तर तिथंच? त्या 4 पर्यायातनं फक्त आपल्याला जे अगदी ॲक्युरेट आहे ते बाजूला काढायचं आहे.
मग टेन्शन काय घ्यायचंय? तुम्ही म्हणणार तुम्ही परिस्थिती असं तुम्हाला कळालं असतं. साहजिक आहे की तुमची परिस्थिती, तुमच्या मनाची सद्यस्थिती मी व्यवस्थितपणे आणि चांगली समजू शकतोय. म्हणून तर हा लेक्चरचा घाट घातला. पण आहे ना, तुम्हाला 12 ते 35 फंडामेंटल राइट्स माहीत आहेत. ओके. आणि त्याने आर्टिकल 21 विचारलंय. पहिला ऑप्शन आहे 19, दुसरा ऑप्शन आहे 22, 24, तिसरा आहे 21. त्यांनी विचारलंय राइट टू लाईफ कुठे आहे? आहे ना, तिथे 4 ऑप्शन दिलेत ना. त्याच्यात आपल्याला माहिती आहे 21 राइट टू लाईफ. काढा ना बाजूला. येते लक्षात? त्याच्यामुळे असं म्हणा की ठीक आहे, आत्ता मला असं वाटतंय ना, पेपरला गेल्यावर मला सगळं आठवेल. माझ्याकडून सगळं चांगलंच होईल. ओके. ते बी पॉझिटिव्ह, स्टे पॉझिटिव्ह हे खूप महत्वाचं असतं बरं का, लक्षात ठेवा. त्यामुळं स्वतःवरचा विश्वास काडी एवढाही कमी होऊ देऊ नका. किंचितही कमी होऊ देऊ नका. जर का विजयी व्हायचं असेल, ते म्हणतात ना, प्रत्यक्ष मैदानावरील लढाई लढण्या अगोदर तुमच्या डोक्यात लढली गेली पाहिजे. हा हिंदी पिक्चर मधला डायलॉग आहे. हिंदी मला वाटतं सीरियल मधला डायलॉग आहे. बरोबर? पौराणिक एक सीरीज आहे त्याच्या. ओके. त्यामुळं मेंदूतल्या लढाईत जर का तुम्ही जिंकला ना, मैदानातल्या लढाईवरती जिंकणं आणि लढणं हे खूप सोपं होतं. तो स्वतःवरती खूप विश्वास ठेवा. खूप विश्वास ठेवा. म्हणजे तो ओव्हर कॉन्फिडन्स झाला तरी चालेल. पण त्या 1 तासाभरात त्याच्या आदल्या दिवशी किंवा त्या पेपरच्या 11 वाजेपर्यंत स्वतःवरती खूप विश्वास ठेवा. 100 प्रश्न आहेत आणि मी या 100 प्रश्नांना व्यवस्थितपणे डील करीन आणि जास्तीत जास्त मार्क्स आणण्याचा प्रयत्न करीन. हे तुमच्या लक्षात राहू द्या. काय होत नाही. लोकं म्हणतील, "अरे काय?" असू द्या. हे माझं आहे. माझा स्वतःवरती विश्वास आहे आणि मी हा पेपर फोडणार आहे. फोडणार आहे इन द सेन्स जास्तीत जास्त मार्क मिळवणार आहे. फोडणार आहे म्हणजे तसा नका फोडू. तर तसा एमपीएससीचा पेपर नाही फुटत. त्याच्याबद्दल काही तुम्ही टेन्शन नका. पण मी चांगले मार्क पाडून हा पेपर फोडणार आहे हे डोक्यात तुमच्या राहू द्या. स्वतःवरती विश्वास असणं आत्ताच्या परिस्थितीत खूप गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे. जर का विश्वास असेल तर ही दुसरी गोष्ट कमी होईल. टेन्शन तुमचं ऑटोमॅटिकली कमी होईल. मला माहित आहे, हे मीही केलंय. हे 7 विषयात आम्ही व्यवस्थितपणे वर्षभर डील केलंय. टेस्ट सिरीज व्यवस्थितपणे सोडवल्यात. क्वेश्चन पेपर मी बघितल्यात. आयोगाचे पीवायक्यू मी पाहिलेत. हा विश्वास आहे आणि हा विश्वास हे कमी करू शकतो. तर टेन्शन कमी करू शकतो. त्यामुळे स्वतःवरचा विश्वास तुम्हाला ही कट ऑफची जी सीमारेषा आहे ना, त्याच्या पलीकडे नेऊन ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतो. स्वतःवरचा विश्वास महत्वाचा आहे. ओके. आता कोण पेपर तर सोडवत नाही ना. आता नाही कोण पेपर सोडत आणि नाही पण सोडवला पाहिजेत. जर का तुम्हाला पेपर बघायचेच असतील, तर टेस्ट सिरीज असेल किंवा आयोगाचे पेपर सोडवताना म्हणजे तुम्ही मागच्या वर्षीचे प्रिंट काढून जे पेपर सोडवले असेल, ऍक्च्युअल पेपर, तर एक्स्ट्राची माहिती काहीतरी लिहून ठेवली असेल. प्रश्न, उत्तर, एक्स्ट्राची माहिती एवढंच तुम्ही बघू शकता. ते किती जरी पेपर सोडले तरी ते तुमचे 2-3 तासात रिवाइज होऊ शकतात. तुम्ही केलं असेल तर ते करा. पेपर सोडवू नका. प्रत्येकच विषयात म्हणजे 7च्या 7 विषयाचं इन्क्लुडिंग मॅथ्स रिझनिंग त्याचे सुद्धा काही फॉर्म्युले तुम्ही बाजूला काढले असतील, तर ते जर का तुम्हाला डोळ्याखालून घालता आले आजचा आणि उद्याचा दिवस, तर तुम्ही तेही डोळ्याखालून घालू शकता. त्याच्याबद्दलही काही डाऊट नाही. फक्त नवीन पुस्तकं घेतोय, कुणीतरी दिलंय, कुणीतरी नोट्स देतंय आणि जाता जाता हे वाचून जा, ह्याच्यातनंच 10 पैकी 12 प्रश्न येतील, असं होत नाही. येते लक्षात? समजतंय? बाकी सगळ्यात महत्वाचं, टेन्शनला आता गोळी मारा. टेन्शन आलंच नाही पाहिजे. तुमच्यापर्यंत ते पोहोचलंच नाही पाहिजे. टेन्शनचा टी पण नाही पोहोचला पाहिजे. वर्षभर मी चांगलं केलंय. 5-6 महिने मी चांगला अभ्यास केलाय. या अभ्यासावरती मी पेपरला डील करणार आहे. ओके. ह्या 5-6 गोष्टी महत्वाच्या होत्या. आणि जर का विश्वास कमी होत असेल तुमचा, तर असं म्हणायचं, या काय सगळ्या पोरांनी फॉर्म भरलेला आहे, त्यातला सगळ्यात चांगला अभ्यास मी केला आहे. संपला विषय. मला चांगले मार्क पडतील. एवढा चांगला विश्वास तुमच्यावर असला पाहिजे. ही गोष्ट तुम्ही प्रकर्षाने लक्षात ठेवा. आता हे 1-2 दिवसाचं शेड्यूल. आता परीक्षेच्या दिवशी काय करायचं त्याच्याबद्दल आपण बोलूया. काय करायचं? काय ना, पेपर देऊन यायचं, बाकी काहीच नाही करायचं. सगळ्यात महत्वाचं जे काही तुमचं दिवसभराचं शेड्यूल असतं ते फॉलो करा. दिवसभराचं म्हणजे सकाळचं शेड्यूल महत्वाचं आहे. ओके. सेंटर जर का दूर असेल परीक्षा केंद्र, तर लवकर निघा आणि सावकाश जा, वेळेत पोहोचा. हे खूप गरजेचं आहे परीक्षा केंद्र. त्याच्या अगोदर जर का काही जणांना सकाळी सकाळी नाश्ता लागत असेल, नाश्ताही व्यवस्थित चांगला करून घ्या. जेवण केल्यासारखा नाश्ता करू नका. तर 2-2 पोह्याच्या प्लेटा, एखादी इडली,
ओके, किलोभर सांबर असं काय खाऊन जाऊ नका. पेपरला चाललोय आपण, पण काय झोपायला नाही चाललो, त्यामुळे थोडा नाश्ता करा. काही जणांना ते पेपरच्या अगोदर चॉकलेट खायची सवय असते, त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन होतं, झोप नाही लागत, तेही करा. काही जणांना चांगला चहा प्यायची सवय असते, चहाही प्या. काही जण रेड बुल सारख्या एनर्जी ड्रिंक कन्झ्युम करतात, काही जणांना ती सवय, तीही करा, काय अडचण नाही. फक्त तिथं 1 तासात फ्रेश वाटेल एवढं करा. ओके, ते सगळं व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आता जर तुम्ही 10-10:30ला आत जातो आपण, मग ऍक्च्युअल पेपर आपल्याला पहिल्यांदा OMR मिळेल, उत्तरपत्रिका मिळेल. मग 3 मिनिटं कमी असताना किंवा काही काही ठिकाणी शार्प 11ला पेपर देतात, एखादा दुसरा मिनिटं अगोदर अगोदर दिला तर इथिकल हॅकिंग थोडंसं करण्याचा प्रयत्न करा. आठवायचा प्रयत्न करा. ते तुम्ही ABCD लिहिता ते थोडंसं करण्याचा आणि इथिकल हॅकिंग करण्याचा थोडासा प्रयत्न तुम्ही करू शकता, जेणेकरून पेपरला याचा तुम्हाला फायदा होऊ शकेल. तिथे गेल्यानंतर उगाच असं बघायचं ना, अरे हे काय करतंय, कोणतरी तिथं चुकून ओळखी झाला असतं, हाय हॅलो कसं काय, ते तसलं काय तिथं करत बसू नका. पेपरला गेलाय तुम्ही, काय तारासबागेत फिरायला नाही गेला. त्यामुळं प्रॉपर जावा. काही जण झोपतात, ओके, काही जण कॉन्सन्ट्रेशन करून रिकॉल करण्याचा प्रयत्न करतात. जे काय तुम्हाला करायचं ते करा. काही जण एकदमच शांततेनं एकटक नजरेत समोर बघत बसतात. जे तुम्हाला जे काय करायचं ते करा. पण तिथं उगाच इकडे तिकडे बघत बसतात, मला काय पॉईंट नाही वाटत. पण तुमच्या इकडे तिकडे बघण्यानं काय होणार आहे का? नाही होणार. मग कशाला इकडे तिकडे बघताय? पण असं होतं की तुम्हाला माहित असतं की त्या पोरानं वर्षभर काहीच नाही केलं, काहीच अभ्यास नाही केला आणि चुकून ते तुमच्या ब्लॉकमध्ये येतं, तुम्ही त्याकडे बघता, तू इथं कसा काय ते म्हणतोय. आणि तेव्हा वाटतं यार यांनी काय केलं नाही आणि याच्यासोबत आपलं कॉम्पिटिशन आहे, कसं काय होणार. त्यावेळेला असं होतं की तुमच्या रिडिंग मधलं कोणतरी एवढा अभ्यास केलेला असतो, एवढा अभ्यास केलेला असतो, मरेपर्यंत अभ्यास केलेला असतो, आणि ती मुलगा किंवा ती मुलगी तुमच्या ब्लॉकमध्ये येते आणि चुकून तुम्ही इकडे तिकडे असं ज्यावेळेस क्लासचं निरीक्षण करत असता, चुकून त्याच्यावर किंवा तिच्यावर तुमचं लक्ष जातं, अर हे आपल्या ब्लॉकमध्ये आले, राज्यात पहिलेच येतंय, झाला तुमचा कॉन्फिडन्स लूज डाऊन. त्यामुळे असं काय करू नका. पहिल्या बेंचवर नंबर येऊ द्या, कोपऱ्याला बेंचवर नंबर येऊ द्या, फॅन खाली येऊ द्या, खिडकीत येऊ द्या, कुठेही येऊ द्या, आपलं आपलं बेंच, हे हॉल तिकीट तुमच्याकडे असेल, त्याच्यावर काय लिहिले एकदा दोनदा वाचा, शांतपणे बसा, काहीच अडचण नाही. मग तुम्हाला ते OMR देतील. आता OMR मध्ये हे PN, ओके, AU, ओके, त्याच्यानंतर AL हे काय असलेले लिहायचं नाही, म्हणजे सिटीचे कोड किंवा परीक्षा केंद्राचे कोड आता लिहायचे नाहीत. तुमचा 7 अंकी न्यूमेरिक्स आहे, म्हणजे 1 2 3 4 5 6 आणि 7 अशा तुमचा 7 अंकी न्यूमेरिक, आणि हाच नंबर तुमचा प्री मेन्स आणि PSIच्या इंटरव्ह्यू पर्यंत हाच राहणार आहे, लक्षात ठेवा. ओके, आणि आता याच्या खाली तुम्हाला सर्कली डार्क करायचा नाही, हे असं जे होतं ना अगोदर, आता हे सर्कली डार्क करायचं नाही. त्यामुळे नंबर तुमचा व्यवस्थित टाकणं गरजेचं आहे. जिथं तुम्हाला सही करायला सांगली तिथेच सही करा. आता तुम्हाला परीक्षेचं नावही टाकायला लागत नाही, परीक्षेचं नाव या आयोगाने तिथं व्यवस्थितपणे प्रिंट करून दिलेलं आहे. तुम्हाला सब्जेक्टचा कोडही टाकायला लागत नाही, सब्जेक्टचा कोड तिथंच प्रिंट करून दिलाय. फक्त तुम्हाला तुमचा सीट नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि तुम्हाला तुमची सही व्यवस्थित करायची आहे, आणि मग तुम्हाला प्रश्नांचे सर्कल व्यवस्थितपणे डार्क करायचे आहेत, एवढंच करायचं आहे. थोडंसं जर का ऊन असेल, घाम येण्याची शक्यता असते. टेस्टरीला आम्ही पाहिले, बऱ्याचशा मुलांना हाताला घाम येतो आणि त्याच्यामध्ये OMR थोडीशी काय म्हणतो भिजती, आणि एकदा भिजला आणि तुम्ही ते सर्कल डार्क केलं की फसकटण्याची शक्यता आहे. चुकूनही OMR वरती पाणी नाही सांडणार, तुमच्या घामाचा, हाताच्या घामाचा त्या OMR वरती काहीही परिणाम नाही होणार, याची पुरेपूर काळजी घ्या. शिंकताना खोकताना OMR वरती कुठले शिंतोडे उडणार नाही त्याची काळजी घ्या, कारण OMR महत्वाची आहे. म्हणजे OMR वरचे ऍक्शन्स तुमचा एंड डिसाईड करणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे OMR भरताना, OMR म्हणजे सर्कल डार्क करताना व्यवस्थितपणे काळजी घेणं अपेक्षित आहे. म्हणजे ते भरताना ते परत शेवटी तुमचा कोड कुठला आहे, पेपरचा नंबर, हे सगळं चेक करूनच मग ते इन्व्हिजिलेटर साईन करतात. ते साईन व्यवस्थित करा, नंबर व्यवस्थित टाका, नंबर टाकणं महत्वाचं आहे. अगोदर कसं व्हायचं, तुमचा नंबर चुकला तर तुम्ही सर्कल व्यवस्थित डार्क करायचा, पण आता फक्त तुम्हाला न्यूमेरिक्सच टाकायचे आहेत. तिथं इन्व्हिजिलेटरला विचारू नका, सर इथं PN कुठं टाकायचं, तर इथं सोलापूरचं SL कुठं टाकायचं, ते बंद झालंय आता. आता तिथं तुम्ही विचारताल, तिथं काय लोक टेन्शन मध्ये येतील, ते बंद झालेलं आहे, ते काय टाकायची गरज नाही. आता फक्त तुम्हाला 7 अंकी न्यूमेरिक्स, फक्त आकडे आहेत आणि तेच आकडे तिथे टाकायचे आहेत. ओके, आणि गुणांचे आकडे सुद्धा महत्वाचे आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अटेम्प्ट बाहेरून ठरवून नका जाऊ, बाहेरून नका ठरवून जाऊ. पेपर ऍक्च्युअल बघा आणि मग तुम्ही ठरवा की किती अटेम्प्ट मला करायचं आहे. नाहीतर कोणीतरी सांगितलेलं असतं, नाही नाही 90च्या खाली यायचंच नाही, पेपर अवघड आला तर, नाही नाही गणिताचे 20च्या 20 प्रश्न गोळेच मारायचे.
असं करू नका. म्हणजे तुम्हाला माहित आहे की वेळ दिला तर गणिताचे प्रश्न मला सुटणार आहेत. ओके. येते का लक्षात? मग सोडवा ना, जरा द्या ना वेळ. म्हणजे वेळ द्या म्हणजे 2 तास नाही तुम्हाला वेळ, 1च तास आहे. पण एखाद्या प्रश्नाला जर का थोडासा वेळ दिला, तुम्हाला माहित आहे याचं उत्तर मला निघणार आहे. बाकीचे तर वन लाइनर प्रश्न आहेत, त्याला कमी वेळ द्या. आणि तुम्हाला माहिती आहे मल्टी स्टेटमेंट क्वेश्चनला मी जास्त वेळ दिला तर मी 100% उत्तरापर्यंत पोहोचणार आहे. वन लाइनर प्रश्नावरचा जो शिल्लक राहिलेला वेळ आहे तो मल्टी स्टेटमेंट क्वेश्चनला वापरा. पण उत्तर येत असताना घाई गडबडीत तुक्के मारून येऊ नका. बाहेर आल्यावर तुम्हाला पश्चाताप होईल. त्यामुळे माझं वैयक्तिक मत आहे, पेपर बघून तुम्ही अटेम्प्ट ठरवा. जेवढा तुमचा अटेम्प्ट जास्त असेल, अॅक्युरसी तेवढीच वाढली पाहिजे. नाहीतर तुमचा अटेम्प्ट आहे 100 पैकी 100 आणि तुमची अॅक्युरसी आहे 10 असं नाही चालणार. तुमचा अटेम्प्ट आहे 100 आणि तुमची अॅक्युरसी आहे 90 प्लस. इट्स गुड. इट्स व्हेरी गुड. हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं अटेम्प्ट जर का वाढला तर अॅक्युरसी वाढायला पाहिजे. त्यामुळे पेपर बघून अटेम्प्ट ठरवा. म्हणजे 70 अटेम्प्ट करून किंवा 60 अटेम्प्ट करून तुम्ही पास नाही होणार हे तुम्हालाही माहित आहे. किंवा 40 माझा सर 40 अटेम्प्ट आहे. मला माहिती आहे माझ्या 40च्या 40 बरोबर आहे. पण मेरिट 52 लागते ना. मग काय करणार? हे 10 मार्क आणणार कुठून? त्यामुळे सदसद विवेक बुद्धीला स्मरून अटेम्प्ट ठेवा. आणि अॅक्युरसी तेवढीच दर्जेदार असली पाहिजे. ओके, येथे लक्षात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि अजून एक पेपर सोडवताना महत्वाची गोष्ट म्हणजे प्रश्नांच्या बाबतीत म्हणजे टेस्ट सिरीजला तुम्ही मी बऱ्याच जणांना सांगितले जे तुम्ही ऍक्च्युअल आयोगाला करणार आहात ना पेपर कसा सोडवायचा त्याची रंगीत तालीम तुम्ही टेस्ट सिरीजला केली असेल. म्हणजे काही लोक जसा पेपर दिलाय तसा सोडवतील, काही लोक पहिल्यांदा त्यांच्या आवडीचा विषय पहिल्यांदा सोडवायला घेतील, ज्यांचं मॅथ्स चांगलं आहे ते पहिल्यांदा मॅथ्स सोडवतील. कसंही तुम्हाला जे योग्य वाटेल ते योग्य वाटेल असं तुम्ही ठरवा. आणि वेळी तिथं काही चेंजेस करू नका. तुम्ही टेस्ट सिरीजला सगळे पेपर तुम्ही मॅथ्स पहिल्यांदा घेऊन सोडवलेत आणि तुम्ही ठरवलं की नाही आयोगाचा पेपर मी असा सोडवणार आहे. आणि व्यतिरिक्त तुम्ही काहीतरी करता नाही नाही मला पहिल्यांदा जीएस घ्यायचा मॅथ्सला मी शेवटी ठेवून झालं मग तिथं सगळं गणित विस्कटतं. जे तुम्ही डोक्यात ठरवलं की नाही काही लोकांना आहे असा पेपर सोडवायची सवय असते म्हणजे जसा पेपर दिलाय पहिल्या प्रश्नापासून 100व्या प्रश्नापर्यंत. काही लोक नाही मला सायन्स येते चांगलं मी सायन्स घेतो. काही लोक म्हणतील मला पॉलिटी चांगलं जमतंय मी पॉलिटी पहिल्यांदा घेईल. करंट घेतील काय मॅथ्स घेतील काय हिस्ट्री घेतील काय जॉग्राफी जसं तुम्ही ठरवलेलं आहे तसं करा. त्याच्यात कुठलाही चेंजेस करू नका अजिबात करू नका. ओके. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे वन लाइनर प्रश्न असतात काय म्हणतो आपण त्याला सिंगल लाइनर किंवा वन लाइनर जे वन लाइनर प्रश्न असतात त्याला रिपीट करत बसू नका. अजिबात करू नका. तिथं वेळच नका घालू. पण त्यांनी विचारले संयुक्त बैठकीचं कलम किती आहे माहिती तुम्हाला 108 आहे. बरं तुम्ही तिथं आता टिक केली की पर्याय क्रमांक 3 आहे कलम 108 तुम्ही त्याला टिक केली. तुम्ही 100वा प्रश्न सोडवला परत त्याला मागा 108चं 109 होणार आहे का? नाही ना होणार. मग ते करा ना वन लाइनर सोडवला ते तुम्ही डार्क करून घेतलं सर्कल संपला विषय. पुन्हा त्याला रिपीट करत बसायचं नाही. सोप्या प्रश्नावरती तुम्ही रिपीट आला की तुमचं कन्फ्युजन वाढतं. तुम्हाला वाटतं याचं उत्तर हे नाही याचं उत्तर 4 आहे. आणि 4चं असतं 110. 110 वेगळं कलम आहे. समजतंय का? त्याच्यामुळं सोप्या प्रश्नात कन्फ्यूज करून स्वतःला घेऊ नका. सोप्या प्रश्नाला तेवढ्याच सोप्या भाषेत डील करण्याचा प्रयत्न करा. वन लाइनर प्रश्नावरती शक्यतो रिपीटच येऊ नका. टेस्ट सिरीजला आपण हे ओरडून तुम्हाला सांगतोय आणि त्याचा पॉझिटिव्ह परिणाम सुद्धा तुमच्या पेपरवरती झालेला दिसतोय. आणि वन लाइनर प्रश्नामधले जे काही 1-2 सेकंद एक्स्ट्राचे उरून राहतील ते मल्टी स्टेटमेंट क्वेश्चनवरती वापरा किंवा मॅथ्स सोडवताना वापरा किंवा जिथं लेंदी मोठा क्वेश्चन आहे तिथं वापरा. वेळेचा सदुपयोग करा. जिथं वेळ द्यायची गरज आहे एखादा दुसरा सेकंद जास्तीचा तिथं जरूर द्या. पण जिथं गरजच नाही. अरे त्यांनी तुम्हाला विचारलंय खालीलपैकी कुठल्या म्हणजे असा प्रश्न नाही विचारणार खालीलपैकी कुठल्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं? 15 ऑगस्ट 1947 पहिलाच ऑप्शन आहे. तर तुम्हाला माहित आहे. तिथं करत बसण्याची काही गरज आहे का? नाही ना. जिथं सोपे प्रश्न येतील तिथं डोकं लावत बसू नका. काय करणार सोपा आहे काय? थांब तुला दाखवतो. नाही. कन्फ्युजन वाढण्याची शक्यता आहे. तो राहिलेला वेळ, मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन्स, मॅथ्स रिझनिंगचे प्रश्न किंवा तुमच्या भाषेत अवघड प्रश्नांवरती तुम्ही तो डायव्हर्ट करू शकता. येते लक्षात? समजलं? ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ओएमआरच्या बाबतीत अजून एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि आपण थांबूया. ओएमआर खरंच फिलअप करताना काळजी घ्या. आता थोडंसं ऊन कमी होते जरा वर आभाळ वगैरे आल्यासारखं होते. पण काही शाळेत फॅन नसतात. म्हणजे काही शाळेत नाही येतच फॅन.
म्हणजे राज्यसेवेचा बऱ्याच जणांना एक्सपिरियन्स असं सांगितलं, "सर माझ्या एका हातात रुमाल होता आणि एका हातात पेन होता. घाम पुसायचा आणि सर्कल करायचं." अशी परिस्थिती होती. मग आता ऊन थोडंसं कमी झालंय. सकाळच्या वेळेत म्हणून म्हणतो लवकर सेंटरवरती पोहोचा शक्यतो. ओके. आणि जर का शाळा चांगली असेल, तुमचं परीक्षा केंद्र चांगलं असेल, पटशीर आत जाऊन बसा फॅन खाली मस्तपैकी थोडंसं चिल, कूल वातावरण तयार करा. सभोवताली कुठे न पाहता एकदम आपला पेपर, आपला हॉल तिकीट, आपला बेंच, आपला सीट नंबर, OMR व्यवस्थितपणे भरून घेणे. OMRला काहीही होणार नाही याची काळजी घ्या. येते लक्षात? आणि सगळा पेपर वगैरे व्यवस्थित सोडवून झाल्यानंतर सगळे प्रश्न झालेत का? हां, अजून एक बघा. मला असं 1-2 फोन आले, की सर म्हणजे असं मला वाटतंय, की पहिला प्रश्न आहे. मी वाचला, काहीतरी आहे पहिला प्रश्न आणि त्याचं पहिल्यांदा मला वाटतंय उत्तर एक आहे. मी एक अशी त्याला टिक मार्क केली आणि परत दुसऱ्या वेळेला ज्यावेळेस मी हा प्रश्न वाचतो, मला वाटतंय नाही, नाही ह्याचं उत्तर 2 आहे आणि घरी आल्यावर कळतं ह्याचं उत्तर 2 नव्हतं, याचं उत्तर 1च होतं. ओके. म्हणून शक्यतो काय करा, एक स्वतःला चान्स द्या. काय चान्स द्या? पहिल्यांदा जे उत्तर वाटतंय शक्यतो तेच टिक मार्क करा. येते का लक्षात? तुम्ही अभ्यास केला ना, तुम्हाला माहिती आहे ना याचं उत्तर काय असू शकतं. दुसऱ्या वेळेला त्याच्यावरती आलं की कन्फ्युजन होऊ शकतं. त्याच्यामुळं शक्यतो पहिला आन्सर प्राईम ठेवायचा प्रयत्न करा. शक्यतो म्हणतोय मी. मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन आहे त्याच्यातले 2 तुम्ही चुकीचे म्हणून बाजूला काढलेत किंवा 2 तुम्ही बरोबर म्हणून बाजूला काढलेत आणि खालच्या 2 मध्ये तुम्हाला कन्फ्युजन आहे. पहिल्यांदा तुमचं उत्तर फक्त ए आणि बी बरोबर येत होतं. तुम्हाला वाटलं सी आणि डी सुद्धा बरोबर आहेत. जर का असतील तर मग उत्तर बदलू शकतं. शक्यतो पहिल्यांदाच कॉन्सन्ट्रेशन वाढवून किंवा व्यवस्थितपणे करून योग्य उत्तर आहे तेच डार्क करण्याचा प्रयत्न करा. होऊ शकतं असं. होऊ शकतं. हे वन लाइनर क्वेश्चनमध्ये होणार नाही. हे फॅक्च्युअल डाटाच्या बाबतीत होणार नाही. हे सोप्या प्रश्नाच्या बाबतीत होणार नाही. हे कन्फ्युजन कुठं होईल? हे मल्टी स्टेटमेंट अवघड प्रश्नात होऊ शकतं. ओके. आता मी इथं विषयाच्या बाजूने नाही बोलत, कारण विषयाच्या बाजूने बोलण्याची ती योग्य वेळ नाहीच. हे मी जनरल सगळ्या विषयांच्या बाबतीत बोलतोय. प्रत्येक विषयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मग हे आपलं सेशन वन डे रिव्हिजन बॅच टाइप होईल. ओके. त्याच्यामुळं शक्यतो पहिल्याच प्रयत्नात म्हणजे क्वेश्चन अटेम्प्ट करण्याच्या पहिल्याच प्रयत्नात उत्तरापर्यंत पोहोचण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि हे सगळं सोडवून झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही OMR जमा करणार आहात, त्यावेळेला OMR वरती एक व्यवस्थितपणे नजर मारा. सीट नंबर व्यवस्थित टाकलाय का? आपली साईन झाली आहे का? इन्व्हिजिलेटरली साईन केली का? सांकेतांक म्हणजे क्वेश्चन पेपरचा कोड आपण व्यवस्थितपणे भरलाय का? ते तुम्हाला एक अटेंडन्स शीट देतात बघा. काही लोकांचं तिथं पीला सर्कल डार्क करायचं असतं, ते एला होऊ शकतं. ए म्हणजे ॲब्सेंट. तर तेही करा. तेही त्याच्यावरती सहाय्य करताना व्यवस्थितपणे लक्ष द्या. तसं ते तुमच्या शेजारीच उभा राहतात इन्व्हिजिलेटर जोपर्यंत तुम्ही सहाय्य करत नाही तोपर्यंत. पण चुकून इकडे-तिकडे व्हायला नको. काळजी घ्या. मी तुम्हाला भीती नाही घालत हां. अजिबात भीती घालत नाही. हे लक्षात ठेवा. मी फक्त तुम्हाला एक रिएलिटी चेक देतोय. परीक्षेच्या अगोदर आपण स्वतःला एकदा चेक करून पाहणं गरजेचं आहे आणि तोच हा एक रिएलिटी चेक आहे आणि हे प्रत्येकाने केला पाहिजे. आयोग बदलते 100% आयोग बदलले. या वर्षीच्या सगळ्या एक्झाम बघा तुम्ही. क्वेश्चनचा पॅटर्न बघा. क्वेश्चनची काठिण्य पातळी बघा. बदललंय आयोग. 100% बदललंय. त्याच्यामुळं त्या 1 तासात किंवा त्या 60 मिनिटात तुम्ही त्या 100 प्रश्नांना कसं डील करताय हे खूप महत्वाचं आहे. आणि इथं फक्त तुमचा अभ्यास आणि अभ्यासच कामाला येणार आहे. कोणीतरी लॉजिक लावायला सांगतंय, मोठी लाईन असली धर बरोबर. नसतं असं. जर का तुम्ही अभ्यासामध्ये मॅजिक क्रिएट केलं असेल तरच पेपरमध्ये लॉजिक लागू शकतं. नाहीतर लागणार नाही. उगाच पायावर कुऱ्हाड मारून घेऊ नका. येत नसेल तर प्रश्न सोडवू नका. उगाच कोणाचं तर लॉजिक तिथं पेपर संपल्यानंतर सगळे लॉजिक सांगतात. ॲक्चुअल पेपरला सांगून दाखवा. मी तुम्हाला कधी सांगितलं लॉजिक? लॉजिक जर का लावायचं असेल तर अभ्यासात मॅजिक क्रिएट करणं गरजेचं असतं. एखादा प्रश्न लॉजिकने सुटू शकतो. 101% सुटू शकतो. मी या मताचा आहे. 100च्या 100 प्रश्न लॉजिकवरून सुटू शकणार नाहीत. पेपर संपल्यानंतर मी 100 पैकी 200 प्रश्न लॉजिकने सोडवून दाखवतो. पेपर संपल्यानंतर म्हणतोय. पेपरमध्ये नसतात सुटत. तिथं अभ्यासच कामाला येईल. त्याच्यामुळे कोणतंही टेन्शन घ्यायचं नाही. जर काही येत असेल तर ऑफिसला कॉल, मेसेज तुम्ही करू शकता. अगदी 13 तारखेच्या रात्री 11:30 पर्यंत जरी तुम्ही कॉल केले, तरी तुमच्या प्रश्नाची उत्तरं आम्ही 101% देऊ. हा शब्द आहे माझा. पुण्यात असाल, ऑफिसला या. नसाल, कॉल मेसेज करा. आम्ही ट्राय करतोय. सगळ्यांना सांगितलं की मेंटॉरला तर ते त्यांना पेपर द्यायला सांगितलेच आहेत मी. याशिवाय सगळ्या लोकांना सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज येतील तर त्यांना रिप्लाय करा. त्यांच्या काय अडचणी आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करा. ओके. पेपरच्या दिवशी हॉल तिकीट, ब्लॅक बॉल पेन, तुमची पाण्याची ट्रान्सपरंट बॉटल, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटर आयडी याच्यापैकी काहीतरी ओरिजिनल आणि त्याची सत्यप्रत म्हणजेच झेरॉक्स. ओके. हे तुमच्याकडे असलं पाहिजे आणि बाकी ज्या काही तुम्हाला गोष्टी लागणार असतील
त्याही तुम्ही सोबत न विसरता कॅरी करणं गरजेचं आहे. सेंटर जर का जास्तच दूर असेल, तुम्ही राहताय तिथपासून, लवकर निघा, सावकाश जा आणि वेळेत पोहोचा. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण अभ्यास तुमचा झालाय, ऐनवेळी कोणतीही रिस्क घ्यायचा प्रयत्न अजिबात करू नका. खूप चांगला तुम्ही अभ्यास केलाय, खूप चांगला. आणि तो फक्त त्या 60 मिनिटाच्या चौकटीत व्यवस्थितपणे बसवायचा आहे आणि आपल्याला प्री क्रॅक करून मेनसाठी अभ्यासाला सुरुवात करायची आहे. बाकी तुम्ही बेस्टच आहात, त्याच्याबद्दल मला काही डाऊटच नाही. त्या परीक्षेसाठी तुम्हाला आमच्या सगळ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा, सदिच्छा. जिंकूनच यायचं एवढं लक्षात ठेवा. आणि याच्यासाठी टिकून राहणं गरजेचं आहे. त्यामुळं टिकून राहा, जिंकून जाचाल. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा आणि सदिच्छा. तुर्तास थांबतो. बाकी काय तुम्हाला बोलायचं असेल कमेंट बॉक्समध्ये बोला किंवा ऑफिसवरती तुम्ही संपर्क साधू शकता. थँक यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. पुढच्या नव्या इनिशिएटिव्हमध्ये नव्या दमानं त्या मेन्सच्या बाजूने भेटू. थँक यू.